बातमी मुंबईच्या महानगरपालिकेमधून आहे। मुंबईच्या महापौरांची मागणीच आता निरर्थक ठरली आहे, कारण महिला बचत गटांसाठी अनुभवाची अटच नाहीये। बचत गटांना काम देताना अनुभवाची अट नको अशी महापौर ऋतू तावडेंनी प्रशासनाकडे मागणी केलेली होती। बचत गटांना अट नसल्याचं आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलंय। महिला बचत गटांना महानगरपालिकेच्या विविध योजना आणि उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी अनुभवाची अट शिथिल करावी अशी मागणी महापौर ऋतू तावडे यांनी केली होती। मात्र आयुक्तांच्या अहवालामध्ये महिला बचत गटांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अनुभवाची अट नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे एकंदरीतच महिला बचत गट स्थापन करून त्यांना खेळतं भांडवल दिलं जातं। व्यवसायासाठी बँकांमार्फत कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते आणि याच योजनांमध्ये अनुभवाची अटच नसल्याने ती शिथिल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं स्पष्ट प्रशासनानं मत व्यक्त केलंय। आणि या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी याबाबत एक आढावा सुद्धा घेतलेला, आपण तो सुद्धा बघू। महिला बचत गटांना महापालिकेच्या विविध योजनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी महिलांना कोणतीही अट घालू नका अशी महापौरांनी खरं तर मागणी केली। मात्र अशी कोणती अट घातलेलीच नाही असा अहवाल आयुक्तांनी प्रसिद्ध केला आणि हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर महापौरांनी केलेली ही मागणीच निरर्थक ठरल्याचं समोर आलेलं पाहायला मिळतं। अनेक योजना आहेत ज्यामध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना आहे, जेंडर बचत गट आहेत, त्याचप्रमाणे अनेक महिलांसाठी योजना ज्या आहेत त्यामध्ये महिलांसाठी कोणतीही अट नसल्याचा अहवाल आयुक्तांनी प्रसिद्ध केल्यानंतर अचानक महापौरांनी केलेली ही मागणीच निरर्थक असल्याचं समोर आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे महापौरांनी नेमकी मागणी कशाची केली असा प्रश्न आता निर्माण झालेला देखील पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।